घरगुती सोलर योजनेकरिता 31 मे अखेरपर्यंत नोंदणी करावी. उपसभापती अमरसिंह खोत यांच्या उपस्थित बैठकीत महावितरणचे आवाहन. केंद्र शासनाच्या पीएम सोलर योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरगुती सोलर योजनेची नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 मे पर्यंत आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणाच्या वतीनं करण्यात आलं. शाहूवाडी पंचायत समिती येथे उपसभापती अमरसिंह खोत यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रवीण कुंभारे यांनी ही माहिती दिली. या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होऊन नागरिकांना आर्थिक फायदा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नोंदणीसाठी आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी आपल्या जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले. नमस्ते, मी प्रवीण कुंभारे, उपकार्यकारी अभियंता महावितरण. सध्या केंद्र शासन व राज्य शासन व महावितरण यांच्या संयुक्त उपक्रमात स्मार्ट सोलर योजना सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत 1 किलोवॅटचे सोलर पॅनल व इन्व्हर्टर शासनातर्फे बसवून दिले जात आहे. त्याची किंमत साधारणतः 70 ते 75 हजार रुपये त्याची किंमत आहे. परंतु या योजनेत बीपीएल लाभार्थ्याला फक्त 2,500 रुपयात, मागासवर्गीय SC ST लाभार्थ्याला 5,000 रुपयात व इतर सर्व जातीतील लोकांना 10,000 रुपयात या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेसाठी आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन असल्याने हा अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. आपण सुद्धा आपल्या मोबाईलवर PM सूर्यघर योजना या वेबसाईटवर भरू शकता. अर्ज करण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही. अर्ज करण्याची सिस्टीम ही मोफत आहे. तरी 31 मे पूर्वी जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेची एकच अट आहे, आपलं वीज बिल हे 100 युनिटच्या आत आहे. प्रत्येक गावांची यादी आमच्याकडे उपलब्ध आहे, आपापल्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. आणि अधिक माहितीसाठी आपल्या जवळचं शाखा कार्यालय महावितरणचं किंवा उपविभाग शाहूवाडीत आपण संपर्क साधू शकताय. जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, पंचायत समिती सदस्य सुरेश पवार, गट विकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. KK न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते.